नमस्कार. आज आपण एका अशा प्राचीन भारतीय सरावाबद्दल बोलणार आहोत जो शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी एक वरदान मानला जातो आणि तो म्हणजे सूर्यनमस्कार. चला तर मग याच्याबद्दल आणखी जाणून घेऊया. आपण सगळेच फिट राहायचा प्रयत्न करतो, नाही का? पण या फिटनेसचा खरा मंत्र काय आहे? याचं उत्तर ना एका अशा सोप्या पण खूप प्रभावी सरावात आहे, जो आपल्या शरीराला, मनाला आणि आत्म्याला तिघांनाही एकत्र जोडतो. सगळ्यात आधी हे समजून घेऊया की सूर्यनमस्कार म्हणजे नेमकं काय. कारण हा फक्त एक व्यायाम नाहीये, त्यापेक्षा बरंच काही आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर सूर्यनमस्कार म्हणजे सूर्याला वंदन करण्याचा एक प्राचीन आणि अगदी शास्त्रशुद्ध व्यायाम आहे. यात काय होतं की श्वासाच्या तालावर आपण एकूण 12 आसनं करतो आणि ही आसनं आपलं शरीर, मन आणि आत्मा या तिन्ही गोष्टींवर काम करतात. म्हणूनच तर याला एक कम्प्लीट वर्कआउट किंवा परिपूर्ण सराव म्हटलं जातं. तर ही जी 12 आसनं आहेत ना, हाच सूर्यनमस्काराचा मूळ गाभा आहे. आणि यात एक खास गोष्ट आहे. प्रत्येक आसनासोबत सूर्याच्या एका नावाचा मंत्रही म्हटला जातो. म्हणजे बघा, व्यायामाला थेट एक आध्यात्मिक जोड मिळते. ओके, सूर्यनमस्कार काय आहे हे तर कळलं, पण प्रश्न हा आहे की तो करायचा का? चला आता याचे जबरदस्त शारीरिक आणि मानसिक फायदे काय आहेत ते बघूया. याचे फायदे पाहिले ना तर खरंच खूप आहेत. फिजिकल लेवलवर बघूया, स्नायू मजबूत होतात, डायजेशन सुधारतं आणि वजन कंट्रोलमध्ये ठेवायलाही मदत होते. आणि हे तर झालंच, पण मानसिक फायदेही तितकेच महत्त्वाचे आहेत. म्हणजे बघा, स्ट्रेस कमी होतो, कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि मन एकदम शांत राहतं. आणि मग याचा परिणाम काय होतो? दिवसभर एकदम फ्रेश आणि एनर्जेटिक वाटतं. चला तर मग आता थिअरी बस झाली, थेट प्रॅक्टिकलकडे वळूया. सूर्यनमस्कारातली ती 12 आसनं कोणती आहेत आणि कशी करायची ते आता आपण पाहणार आहोत. ओके, तर सुरुवात होते प्रणामासनाने, म्हणजे आपली नमस्कार स्थिती. इथून श्वास घेत हात वर करून मागे जायचं. हे झालं हस्त उत्तानासन. तिसरी स्टेप, श्वास सोडत पुढे वाकून हातांनी पायांना स्पर्श करायचा. हे आहे पादहस्तासन. मग येतो उजवा पाय मागे घेऊन अश्वसंचालनासन. यानंतर दोन्ही पाय मागे घेऊन पर्वतासन, म्हणजे शरीराचा व्ही आकार. आणि मग येतो अष्टांग नमस्कार. इथपर्यंत आपला अर्धा प्रवास पूर्ण झाला. आता इथून आपण परत फिरतो. 7वं आसन आहे भुजंगासन. त्यानंतर पुन्हा पर्वतासन. मग डावा पाय पुढे आणून अश्वसंचालनासन. आणि मग पादहस्तासन, हस्त उत्तानासन करत आपण पुन्हा आपल्या पहिल्या पोझिशनमध्ये म्हणजेच प्रणामासनात येतो. आणि अशा प्रकारे हे एक पूर्ण बॅलन्स्ड सायकल कंप्लीट होतं. आता बघा, सूर्यनमस्कार फक्त आपल्यापुरतं मर्यादित नाहीये. याचं महत्त्व आता पब्लिक हेल्थमध्येही ओळखलं जातंय. आणि आपल्या शासनाने सुद्धा याला प्रोत्साहन देण्यासाठी खूप चांगला पुढाकार घेतला आहे. शासन काय करतंय तर वेगवेगळ्या कार्यक्रमांमधनं योग आणि सूर्यनमस्कार लोकांपर्यंत पोहोचवतंय. म्हणजे बघा, वेगवेगळ्या एज ग्रुप्ससाठी ट्रेनिंग क्लासेस आहेत, स्पर्धा आहेत. इतकंच नाही तर काही आजारांसाठी खास योग काउन्सिलिंगची सोय पण आहे. उद्देश हाच आहे की हेल्थ सेंटर्समधनं याचा फायदा सगळ्यांना मिळावा. ह्या सगळ्या प्रयत्नांमागे एकच मोठा उद्देश आहे. सर्व वयोगटांतल्या नागरिकांमध्ये सुदृढतेचा मूळमंत्र बिंबवणे. आठवते, आपण सुरुवातीला हाच प्रश्न विचारला होता आणि हेच त्याचं किती सुंदर उत्तर आहे. तर मग जाता जाता एक विचार करूया. आपल्या या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात खरंच आपल्या आरोग्यासाठी आणि मनःशांतीसाठी थोडी जागा आहे का? कदाचित सूर्यनमस्कार हा त्यासाठी एक खूप चांगला मार्ग ठरू शकतो. यावर नक्की विचार व्हायला हवा.